नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे कट ऑफचे व्हिडिओ बनवले त्यामध्ये भरपूर असे विद्यार्थी आहे की त्यांचे खूप मोठे प्रश्न आहे की सर माझा स्कोर कमी आहे, माझं शिक्षक भरतीमध्ये काम होईल का, सर माझा सब्जेक्ट हा आहे पण माझा स्कोर कमी आहे, माझा शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होईल का. असे भरपूर माझे जे मित्र आहे, जे विद्यार्थी मित्र आहे, विद्यार्थी मित्रांनो ते कमेंट करत आहे. प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देणं जरी शक्य नसलं विद्यार्थी मित्रांनो, तरी मी 90 ते 95% ट्राय करतो की प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर द्यावं. परंतु भरपूर असे जे अभियोग्यताधारक आहे आपण बघितले तर टेटचा रिझल्ट लागला, टेटचा रिझल्ट लागल्यानंतर जवळजवळ 60 ते 70% असे अभियोग्यताधारक आहे, त्यांचा स्कोर हा फार कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कोर जरी कमी असला तरी काळजी करू नका. आणि एखाद्याचा स्कोर जरी जास्त आहे परंतु त्याच्याकडे जर ह्या आपण जे लिहून दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहेत ते जर नसेल तर त्याचंसुद्धा सिलेक्शन होऊ शकत नाही. आणि तुमचा स्कोर जरी कमी असला तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं काळजी करू नका. आता स्कोरच फक्त मॅटर करतो ही गोष्ट नाही विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे असे फॅक्टर आहे ते फॅक्टर मॅटर करत असतात. त्या फॅक्टरमध्ये आपण बघणार आहोत ते कोणते कोणते असे फॅक्टर आहे की जे मॅटर करतात. तुमचा स्कोर जरी कमी असला तरी तुमचं पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 जी शिक्षक भरती आहे आणि 2026 आता चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुमचं सिलेक्शन हे परफेक्ट होणार आहे, पक्कं होणार आहे. जरी तुमचा स्कोर हा 2 डिजिटचा जरी असला परंतु तुमच्यामध्ये जर हे जे फॅक्टर तुमच्याकडे आहे तर त्यामुळे तुमचा स्कोर कमी जरी असला तरी ते तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ध्यानात घ्या, तुमचा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की स्कोर कमी आहे, माझं सिलेक्शन होईल का, ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले त्याच्यासाठीच हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला विद्यार्थी मित्रांनो. तर कृपया स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर डिसाईड करा की तुमचा स्कोर आणि तुमचे हे फॅक्टर तुमच्याकडे आहेत का. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला आपण जर बघितलं, तुम्हाला दिसत असेल तर शिक्षक भरतीमध्ये जे कमी गुण आहे त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण. सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर असतो तुमचा विषय विद्यार्थी मित्रांनो, तुमचा विषय जर स्ट्रॉंग असला तर तुमचा स्कोर कमी असला तरी तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये लागण्याचे चान्सेस हे जास्त मोठ्या प्रमाणात असतात. जर तुमचा स्कोर मॅथ सायन्स असेल तुम्हाला कमी मार्क असेल, जर तुमचा स्कोर इंग्लिश असेल तुम्हाला कमी मार्क असेल, जर तुमचा स्कोर संस्कृत असेल तुम्हाला कमी मार्क असेल विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्ही आताच्या क्रीडाच्या जागा देखील येणार आहेत, स्पोर्ट्सचा सब्जेक्ट असेल किंवा इतर जे दुर्मिळ असे सब्जेक्ट आहे त्याला विद्यार्थी सहजा जात नाही आणि त्या सब्जेक्टचा जर तुमचा सब्जेक्ट असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमी गुण असले तरी तुमचं सिलेक्शन हे होणार आहे. त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका, ही गोष्ट ध्यानात ठेवा. तुमचा स्कोर महत्त्वाचा आता नाही तर तुमचं सिलेक्शन कशावर होतं तर तुमच्या सब्जेक्टवर. तुमचं सब्जेक्ट किती इम्पॉर्टंट आहे, किती दुर्मिळ आहे, किंवा ज्या सब्जेक्टकडे लोक जास्त जात नाही, किंवा मॅथ सायन्स अवघड सब्जेक्ट आहे, भरपूर आता मॅथ सायन्सकडे वळत आहे ती गोष्ट वेगळी आहे, परंतु देखील मॅथ सायन्सचं मेरिट आहे कमी लागतं, अजूनही तो फॅक्ट आहे, रिॲलिटी आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सायन्स असेल, इंग्लिश असेल, त्यानंतर संस्कृत असेल, तुमच्या स्पोर्ट्स जर तुम्ही असाल, टीचर असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी कमी मार्क्स असले तरी तुमचं सिलेक्शन हे होणार आहे. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर दुसरा जो फॅक्टर असतो तो म्हणजे तुमचं माध्यम. तुम्ही कोणत्या माध्यमातून आहात विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की इंग्रजी माध्यमचे जे उमेदवार आहेत ज्यांचं इंग्लिशमधून शिक्षण झालं आहे, ॲज वेल ॲज त्यांचं व्यावसायिक पात्रता ज्यांची इंग्लिश आहे, D.Ed आणि B.Ed इंग्लिशमधून झालं आहे, त्या उमेदवारांसाठी तर सोन्याचा दिवस ह्या शिक्षक भरतीमध्ये येणार आहे. कारण त्यांचं मेरिट हे कमी लागतं. भरपूर जागा ह्या प्लेन इंग्लिश मिडियमच्या ॲज वेल ॲज सेमी इंग्लिशच्या जागा आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आज जो काल GR आला त्या GRनुसार जर ह्या जागेंसाठी उमेदवार मिळाले नाही तर मग नंतर विचार हा BA MA आणि MSc BSc वाल्या उमेदवारांचा करणार आहे. परंतु तत्पूर्वी हे जे उमेदवार आहे ज्यांचं मीडियम इंग्लिश आहे त्यांचा कट ऑफ हा खूप कमी जातो, म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचा स्कोर जरी कमी असला तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतरचं माध्यम म्हणजे उर्दू माध्यम विद्यार्थी मित्रांनो. बरेचसे माझे उर्दू माध्यमचे जे सबस्क्रायबर आहेत ते मग कमेंटमध्ये मला विचारत आहे की सर उर्दू माध्यमबद्दल तुम्ही का बोलत नाही. विद्यार्थी मित्रांनो, उर्दू माध्यमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे. त्यांच्या जागा देखील 1000-1500च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा देखील जास्त येणार आहे. परंतु कॅन्डिडेट हे कमी प्रमाणात आहे, त्यामुळे तुमचा स्कोर देखील तुमचं मेरिट देखील हे कमीत कमी मेरिट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. उर्दू माध्यमचे खूप कमी उमेदवार हे पवित्र पोर्टलमध्ये आहेत आणि त्यांच्या जागा ह्या मागच्या भरतीच्या तुलनेत थोडेसे जास्त देखील येणार आहे ह्यावेळेस. म्हणून विद्यार्थी मित्रांनो
तुम्हाला जरी देखील उर्दू माध्यमचे माझे विद्यार्थी आहे, तुम्हाला जरी देखील तुमचा स्कोर जरी कमी असला तरी तुमचं सिलेक्शन ह्या शिक्षक भरतीमध्ये होणार आहे, म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे समांतर आरक्षण. विद्यार्थी मित्रांनो, समांतर आरक्षण हे खूप महत्त्वाचा फॅक्टर हा या शिक्षक भरतीमध्ये आहे. समांतर आरक्षण ज्याचा आहे, जे उमेदवार हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्या समांतर आरक्षणामध्ये आपल्याला महिला माहिती आहे की महिलांना देखील जास्त प्रमाणात महिला आरक्षणाचा फायदा होणार आहे. जरी महिलांना स्कोर जरी कमी असला तरी पुरुषांच्या तुलनेत त्यांचं जे महिला आरक्षणमुळे विद्यार्थी मित्रांनो, जे माझ्या भगिनी बघत असतील हा व्हिडिओ, त्यांचा कमी जरी स्कोर असला तरी त्यांचं सिलेक्शन आधी त्यांना प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर खेळाडू असेल, जे माझे मित्र असेल खेळाडू, त्यांचा देखील स्कोर हा खूप कमी मेरिट त्यांचं लागतं. त्यानंतर भूकंपग्रस्त त्यांचं देखील मेरिट हे खूप कमी लागतं. त्यानंतर प्रकल्पग्रस्त विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं मेरिट देखील कमी लागतं. दिव्यांग आणि माजी सैनिक यांचं मेरिट हे सर्वात कमी लागतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुमचा स्कोर जरी कमी असला आणि तुमच्याकडे समांतर आरक्षण जर असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे आहे, तुमच्याकडं ती चावी आहे विद्यार्थी मित्रांनो, की शिक्षक भरतीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर ती चावी तुमच्याकडे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, समांतर आरक्षणाच्या ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर जरी कमी असला तरी तुमचं सिलेक्शन होण्याची प्रॉबॅबिलिटी ही सर्वात जास्त आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे वळूया. तर सर्वात महत्त्वाचा गेम चेंजर राहणार आहे तो मुद्दा म्हणजे तुमचं TET आणि CTT. तुमची शिक्षक पात्रता परीक्षा जर तुम्ही पास असाल, TET 1 TET 2 किंवा CTT 1 CTT 2 जर तुम्ही पास असाल तर हा सर्वात मोठा गेम चेंजर तुमच्यासाठी असणार आहे. कारण तुमचा स्कोर जरी कमी असला विद्यार्थी मित्रांनो, परंतु तुम्हाला संधी जास्त याच्यामुळे येतात. जर तुम्ही TET आणि CTT पास असाल विद्यार्थी मित्रांनो, तर पहिली ते 8वीपर्यंत तुम्ही एलिजिबल राहणार आहात. जर तुमचं BEd असेल तर 6वी ते 8वीच्या जागा या 100% तुम्हाला CTT 2मुळे किंवा TET 2मुळे येणार आहे. आणि त्यामध्ये तुमचा स्कोर जरी कमी असला तरी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण काय याला, कारण विदाऊट इंटरव्ह्यूच्या सर्वात मोठ्या जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येत असतात. आणि 1ली ते 8वीच्या ह्या मॅक्झिमम जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येत असतात. म्हणून हा स्कोर मागच्या भरतीत आपण बघितलं, ज्यांचं TET CTT क्लिअर आहे त्यांचा स्कोर हा 2 डिजिटपर्यंत देखील केलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की फक्त तुमचा स्कोर जास्त असून उपयोग नाही. एखाद्याचा स्कोर जर 130 140 आहे परंतु तो TET CTT नसला तरी त्याचं सिलेक्शन होणार नाही. परंतु एखाद्याचा स्कोर जर 100 ते 120च्या दरम्यान आहे आणि तो TET CTT पास आहे, त्याचं देखील सिलेक्शन होऊ शकतं. म्हणून स्कोर डझंट मॅटर, युअर क्वालिफिकेशन मॅटर्स, युअर रिझर्वेशन मॅटर, ह्या गोष्टी आपल्या मॅटर करत असतात. त्यामुळं तुम्ही ध्यानात घ्या की फक्त स्कोर जास्त असून उपयोग नाही. तुम्हाला ह्या गोष्टीसुद्धा, हे फॅक्टरसुद्धा तुमच्याकडे आहे की नाही ते कृपया नीट तपासले पाहिजे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे पसंतीक्रम. 5वा जो फॅक्टर जो रोल प्ले करणार आहे मला वाटतं तो म्हणजे पसंतीक्रम. भरपूर जे विद्यार्थी असतात ते कमेंटमध्ये करतात की पसंतीक्रम डझंट मॅटर, प्रेफरन्स डझंट मॅटर. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात घ्या, मागची जी भरती झाली त्यामध्ये अनलिमिटेड प्रेफरन्स होते. तुम्ही कशाही प्रकारचे प्रेफरन्स देऊ शकत होता, कोणत्याही शाळा कशा पण लावू शकत होतात, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आज आता आपल्याला फक्त 100 शाळा या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी लावायच्या आहे आणि 50 शाळा ह्या विथ इंटरव्ह्यूसाठी लावायच्या आहे. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 100 शाळा तुम्हाला जर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी लावायच्या असतील तर तुम्हाला कशा प्रकारे लावावं लागतील. ज्यांचे जे हाय स्कोरवाले विद्यार्थी काय करतील तर त्यांच्या जवळच्या शाळा लावतील आणि जे लो स्कोरवाले विद्यार्थी मित्रांनो, ते जर त्यांना जवळच्या ज्यांच्या जर स्कोर कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि नाशिक असेल किंवा मुंबई असेल, पुणे असेल, तिथल्या शाळा त्यांना लावता येणार नाही. ते आदिवासी भागातल्या, दुर्गम भागातल्या शाळा लावतील. व्यवस्थित प्रेफरन्स जर त्यांनी दिला तर त्यांचं देखील सिलेक्शन होऊ शकतं. असे जे उमेदवार आहे ते स्वतःच्या कॉन्फिडन्सवर जातील की मला 150+ मार्क आहे, मग मी फक्त 10 ते 12 शाळा माझ्या जिल्ह्याच्या लावतो, असे उमेदवार ते फसू शकतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे की तुम्हाला जर 100 प्रेफरन्स जर या प्रशासनाने भरायला दिले असतील तर तुम्ही 100चे 100 प्रेफरन्स तुम्ही भरले पाहिजे. भले तुमच्या मार्क्सवर डिपेंड आहे ते तुम्ही कशा प्रकारे भरतात, परंतु 100चे 100 प्रेफरन्स हे विदाऊटचे तुम्ही भरा. आणि जर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे स्वतःवर कॉन्फिडन्स नसेल की मला विदाऊटला होणार नाही, विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स तुम्ही काळजीपूर्वक भरले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून प्रेफरन्स जर व्यवस्थित योग्य दिले, मला सांगा जर 140 मार्क्सवाला विद्यार्थी आहे किंवा 140 अबो मार्क्सवाला विद्यार्थी आहे, त्याने जर ठरवलं तर माझं सिलेक्शन होणार आहे आणि त्याने फक्त 10 शाळा लावल्या, ध्यानात घ्या मी काय बोलतो, त्याने फक्त 10 शाळा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या प्रेफरन्स आल्यानंतर त्याने सिलेक्ट केल्या आणि सांगितलं की माझं काम होणार आहे. आणि एखादा जर 120वाला विद्यार्थी आहे त्याने 100चे 100 शाळा ह्या लावून दिल्या विद्यार्थी मित्रांनो.
किंवा विथ इंटरव्ह्यूसाठी पण ॲप्लिकेबल 50च्या 50 शाळा लावून दिल्या विद्यार्थी मित्रांनो. मला सांगा 140च्या विद्यार्थ्यांनी ज्या 10 शाळा लावल्या आहे, जे 10 संस्था लावल्या विद्यार्थी मित्रांनो किंवा 10 जिल्हा परिषद लावल्या विद्यार्थी मित्रांनो, तिथं जर 140+ जर मेरिट गेलं तर त्याचं सिलेक्शन होईल का? ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. त्या व्यतिरिक्त ह्या ज्या 120 मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी 100 शाळा ज्या लावल्या होत्या पसंतीक्रमामध्ये, त्याचं सिलेक्शन देखील होऊ शकतं. म्हणून तुमचा मार्क यावेळेस मॅटर करत नाही, तर तुमचं स्किल, तुमचा पसंतीक्रम तुम्ही कशा प्रकारे देताय हे मॅटर करतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तो पण सगळ्यात मोठा फॅक्टर जो आहे तो म्हणजे पसंतीक्रमाचा फॅक्टर विद्यार्थी मित्रांनो, हा देखील खूप मोठा रोल प्ले करणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट फॅक्टर जो म्हणजे शेवटचा फॅक्टर आपण म्हणू शकतो त्याला विथ इंटरव्ह्यू आणि युअर मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, विथ इंटरव्ह्यू हा देखील मोठा फॅक्टर ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये होणार आहे. कारण विथ इंटरव्ह्यूमुळे काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मेरिट हे खाली येणार आहे. का बरं? तर आपल्याला माहिती आहे की एकाच एक जे विदाऊट इंटरव्ह्यूला जे एकाच एक आहे म्हणजे 1.1 पद आहे, त्याच्यामुळे जे खालचे उमेदवार आहेत त्या सर्वांना विथसाठी चान्स येणार आहे. आणि विथच्या जागा देखील यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. खाजगी संस्था मोठ्या प्रमाणात पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत आणि त्या विथ इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन हे कमी मार्क्सवाल्या मुलांचं होऊ शकतं. ज्यांना कमी मार्क्स आहे ते विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूसाठी ॲप्लाय करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमचे मार्क्स सपोज कमी आहे, परंतु तुमच्या सोबत जे दोघं कॅन्डिडेट येणार आहे त्यांचे देखील त्याच रेंजमध्ये मार्क्स असतील, परंतु तुम्ही केव्हा बाजी मारू शकता ज्यावेळेस तुमचं क्वालिफिकेशन, जसं तुमचं B.Ed आणि सपोज तुम्ही B.Ed असाल, BA असाल, तुम्हाला जर B.Edमध्ये जर आपण म्हणू शकतो की त्याला डिस्टिंक्शनमध्ये तुम्ही क्लास मिळवला असेल तर तुम्हाला त्या मार्क्सचा ॲडव्हान्टेज होतो. त्यानंतर प्लस तुमचे जे BAचं आहे ते, आणि तुम्ही जर MA जरी असाल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते देखील मार्क तुमच्या त्याच्यामध्ये ॲड होतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमचे प्लस टेटचे मार्क प्लस ते असे तुम्हाला माहिती आहे ते ॲव्हरेज होऊन 100पैकी आपल्याला 90 मार्क हे आपल्या हातात आहे आणि 10 मार्क हे संस्था चालकांच्या हातात आहे. त्याच्याच तुम्ही जर बाजी मारली तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कमी स्कोर आहे म्हणून घाबरून जाऊ नका. इथं कोणाचं नशीब कधी उजळेल काही सांगता येत नाही, कोणाच्या नशिबात कधी नोकरी भेटेल काही सांगता येत नाही. 130वाला 140वाला घरी बसू शकतो आणि 90-100वाला देखील पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जॉईन होऊ शकतो. हे मागच्या भरतीचा अनुभव विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भरतीत देखील असं झालं होतं. जास्त हाय स्कोरवाले विद्यार्थी तसेच राहिले होते, नंतर कन्व्हर्टेडमध्ये ते लागले. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, तुम्हाला जर कमी मार्क्स असेल आणि तुमच्याकडे हे सर्व जर फॅक्टर असेल विद्यार्थी मित्रांनो, तर कृपया निश्चिंत राहा, निवांत राहा. कमेंटच्या माध्यमातून परत मला कळवा की सर माझ्याकडे हा असा फॅक्टर आहे, माझे असे मार्क आहे, त्याला मी रिप्लाय 100% देण्याचा प्रयत्न करेल. आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल. व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत बघत राहा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मॅथ विथ सूरज सर या चॅनलवर. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू सो मच.